बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठला बलवा तुहा माधव बलवा तुहा
हॅलो. राम कृष्ण
दही भात काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही कवन काही काल्याचे कवन काही काल्याचे कवन काही काल्याचे कवन काही काल्याचे इंजेगाव आणि देशमुख टाकळे उपजोनिया पुढती हे उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती
वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो
या पुढते ओ विको कमी करा असा लेवल करा उपजून या पुढते ओ काला खाओ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखे सुखे घालो हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थमते प्रकाशो मने निवृत्ती दासो अवतारी जोजे आता बिनव वाग्विलासिने जे चातुर्यार्थ कला कामिने ते शारदा विश्वमोहिनी नमिलिम्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी उपजोनिया पुढते ओम काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल विठ्ठल उपजोनिया पुढते ओम काला खाओ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्माच्या सेवेकरिता निवडलेला भंग याच्या यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्याकरता आपला आधी अखंड जिजवणारे संत सम्राट संत शिरोमणी वैराग्य महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा चार चरणाच्या काल्याच्या संबंधी काल्याच्या सेवेकरिता निवडलेला भंग आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार या भंगातून आपली जी आवड आहे ती आवड एका ठिकाणी या अभंगामध्ये काय करतात व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल आज काल्याची सेवा म्हणजे आपण जे काही 7 दिवसापासून सेवा केलेली आहे त्या सेवेचा समारोप. वारकरी संप्रदायामध्ये पाहायला गेलं तर आज म्हणजे समारोप आहे. आपण कोणताही मंदिर कधी पूर्णत्वेला जात कळस बसला की आपण काय म्हणतो मंदिराची प्राण प्रतिष्ठा करा.
पण जोपर्यंत कळस नाही तोपर्यंत मंदिराची पूर्णत्वेला नाही. पण तसंच आज 7 दिवसाचा झाला, 15 दिवसाचा नाही, वर्षभराचा सप्ताह करा, पण सप्त्याचा शेवट कधी करायचा? समारोप. सप्त्याचा जोपर्यंत काल्याची सेवा होत नाही, प्रसादाची सेवा होत नाही, त्याला काला प्रसाद अशा प्रकारचा आज देशमुख देगोळ या ठिकाणी अभंगाला सुरुवात करण्याअगोदर अल्पसहा परिहार देणे वक्त्याचं आद्य कर्तव्य. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचा समारोपाची सेवा, काल्याची सेवा, प्रसादाची सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झालेली आहे. तर आज श्री सहजयोग दत्त मंदिर आणि संत मोतीराम महाराजांचा या ठिकाणी मंदिर आहे आणि या मंदिराचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये माझ्या वाट्याला हे भाग्य देवाकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि गद्देचे यजमान पद ज्यानं स्वीकारले आहे ते आमचे चुलते मोठे बाबा, कारण की एकदा आमच्या काय झालं, भगत महाराज आहेत, मोठे पप्पा म्हणायचं नाही आणि मोठे पप्पा म्हणायची सवय, काय म्हणायचं, मोठे बाबा म्हणायचं. आमचे मोठे बाबा या ठिकाणी आहेत. चुलते जरी असलं तरी वडिलासारखं प्रेम ज्यांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी उपस्थिती पाहायला गेले तर या ठिकाणी वडीलही टाळ ज्यांनी गळ्यामध्ये धारण केलेलं आहे. या ठिकाणी इंजे गावचं भूषण रोहिदास आपाही या ठिकाणी आहेत, मामा आहेत आमचे सर्वटी या ठिकाणी, विनेकरी बाबा आहेत, गोवर्धन बाबा आहेत आणि बाबांचा जास्त परिचय नाही, टाकळीचे बाबा या ठिकाणी आहेत, मृदंगाचार्य या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. तिकडे महाराज आहेत, त्यांची धावपळ बघून मलाच कसं ते वाटतंय. तुमच्या हे चरणी नतमस्तक होतो. आई आमची आहे मातुश्रीच्या हे चरणी नतमस्तक होतो. आणि जास्त आता आपल्यापाशी हे कसं आहे, दुपारची वेळ आहे आणि कंटाळा करून काय, एकतर लोक आता कथा सुद्धा झालेली आहे आणि लोकांना कितीही गोड खायला द्या आणि ते जर सोय जर नसेल, म्हणजे कितीही चांगलं खाल्लं आणि त्या जर ठिकाणी वरून जर पाऊस येत असेल तर काय त्याचा आनंद आहे का? नाही. म्हणून आपल्याला थोड्या वेळेमध्ये आपल्याला हा काल्याचा उत्सव आपल्याला त्याला समारोप करायचा. विठ्ठल खरं तर पाहायला गेलं तर हे सप्ते, हे मंदिर आमच्या सारख्यानं हे करायला पाहिजे, पुढे यायला पाहिजे, करायला पाहिजे. पण आमचे सचिन देव यांनी या ठिकाणी, कारण की त्यांचा वर्ग पाहिलं तर ब्राह्मण वर्ग आहे. मी बऱ्याच अशा ठिकाणी पाहिलं, आळंदीमध्ये एक स्वामी समर्थाचं मंदिर आहे, त्यामध्ये ब्राह्मणाला दक्षिणा देऊन महिनाभरासाठी असं वर्षभरासाठी गुत्तच दिल्यासारखं आहे. फक्त काय करायचे, देवाची पूजा करायची. तसं आज या ठिकाणी जसं घर नाही त्याच्यापेक्षा सुंदर अशा प्रकारचं काय मंदिराची स्थापना केलेली आहे. म्हणून त्यांच्याही चरणी नतमस्तक होतं. आणि तसं म्हणजे विशेष अशा प्रकारचं भाग्य सांगायचं झालं तर पाठीमागच्या वर्षी सेवा कोणाची झाली, श्री गुरु चैतन्य महाराज देंगलूरकरचे. कारण की परिसरामध्ये पाहायला गेलं तर सामान्याच्या त्या विशेष अशा प्रकारचं लोकांनाच हे जमतं. कारण की सामान्य आता त्यांची धावपळ पाहिली तर एकटेच आहे. जेवढं लग्नाची धावपळ असतं तसं या सप्त्याची सुद्धा धावपळ असते. लग्नाला जसं एकत्र सगळेजण येतात तसं सप्त्याला सुद्धा या ठिकाणी एकत्र यायला पाहिजे. पण त्यांची धावपळ पाहिली आणि त्यांच्या पाठीमागच्या वर्षी याच ठिकाणी काल्याची सेवा झाली. आज माझं भाग्य समजेन, कारण की त्यांच्या या नारदाच्या गादीवरती त्यांची सेवा झाली आणि त्याच गादीवरती मला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. हे माझं भाग्य समजेल, पहिलं भाग्य समजेल. ज्या वेळेस आळंदीला गेल्याच्या नंतर संतांच्या संगतीमध्ये गेलो. आपण तुकोबारायांना कधी पाहिलं नाही, पण आज आपण समाजामध्ये पाहत असताना आज पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोटासाठी आपल्याला पुष्कळ अशा प्रकारची आपली जर संगत चुकली तर काय होतं, एक तर आयुष्याचं वाटोळ होतं.
आयुष्य निघून जाते आणि पतनाला कारणीभूत ठरतो. पतन उधार संघाचा संघाचा महिमा. वतन उदार संघाचा महिमा. त्याचा वेळा जो संत सेवी. त्याचा वेळा संत सेवी. वतन संघाचा महिमा. म्हणून आपण ज्याच्या संगतीमध्ये जातो, माझी संगत कधीच चुकली नाही, आतापर्यंत चुकली नाही. कारण की माझ्या संगतीला गाथा मूर्ती आणि ज्ञानेश्वरी कंठस्थ याच्याशिवाय कुणाचीच संगत नाही. कारण की घोरडेश्वर 4 वर्ष झालं संसार सुटले, बाबांची संगत धन्य मी मानी नाही. ये लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील. तुम्ही एकदा कधी जर असं जर परिचय वाटला तर बाबाच्या संगतीमध्ये एकच दिवस घालवायचा. तुम्हाला वाटन तुकोबा रे असेच जीवन जगत असेल. अशा प्रकारे आता कीर्तनाला गेलं तरी 1 रुपयाचं मानधन आहे आणि पत्रिकामध्ये नाव टाकत नाही. आता नाव काय टाकले? श्री विठ्ठल. नावासाठी काही नाही, पत्रिकेमध्ये नाव टाकलं की नाव टाकलं तर नंतर जातच नाही. अशा प्रकारचे तुकोबा राहायचं. आम्हाला 4थ्या वर्षाला समारोपाच्या टायमाला फोटो सुद्धा काढू दिला नाही बाबांना. काय आधी हाचे फोटो काढायचे म्हणले. असे तुकोबाऱ्यासारखे तुकोबायाच आम्हाला संगत भेटली. आणि त्याच्यानंतर घोराडेश्वर डोंगरावरती 1 वर्ष साधना करण्याचा योग प्राप्त झाला. तुकोबाराने ज्या ठिकाणी साधना केली नवी बोधे बाबा आमचे बाबा, आणि त्याच्यानंतर बंकट स्वामी महाराज त्यांनी त्या ठिकाणी साधना केली. तुकोबाराने साधना केली. नवे जे गाथा मूर्ती आहेत ते सर्वांनी त्या ठिकाणी काय केलं, मोठे माऊली या सर्वांनी त्या ठिकाणी साधना केली. त्यांच्या संगतीमध्ये राहण्याचा भाग्य प्राप्त झालं. मी अशा प्रकारचं धन्यता मानेन. आता आपल्यापासून ही वेळ कमी आहे आणि परिहार द्यायचं झालं तर सर्वांची नावं काही माझ्याच्यानं घेणं होणार नाही. कारण की हा सप्ताह आहे, आपण देवासाठी आलो. तुमचे राहिले ना, अहो तुमचे राहिले. तुम्हाला काय माहिती ज्ञानोबा राय म्हणतात, अहो चंद्रकांत द्रवता किर वय परी ते हातवटी चंद्रिका आहे म्हणून वक्ताची नो हे. तुम्ही जर नसते तर मी एकटाच बोंबलून काय उपयोग आहे. म्हणून तुमचं सुद्धा अशा प्रकारचं नाव घेतलं पाहिजे, पण नावाची अपेक्षा ठेवू नये. नाव घ्यावं पण नावाची अपेक्षा ठेवू नये. आपण देवासाठी आलेलो, आपण कोणत्याही अशा प्रकारचं नाव घेतलं नाही पाहिजे. या ठिकाणी आमचे मास्तर म्हणून नाव आमच्या गावामध्ये प्रसिद्ध आहे. असे त्या ठिकाणी तीर्थयात्रेहून ते आलेले आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणी मस्तक माझे पायावरी या वार करी संतांच्या तुम्हा सर्व वार करायच्या चरणी नतमस्तक होतो. आणि सेवेला आता अभंगाला काय करू सुरुवात. उपदानी या पुढती
काला खाऊ दही भात. अभंगामध्ये प्रवेश पहा कसा आहे. आज ही काल्याची सेवा आहे आणि काल्याची सेवा म्हणजे प्रसादाची सेवा. अजून आणि या काल्याच्या दिवशी सर्वजण काय होतात, आनंदी असतात. पहा 3 वर्ग आहेत, एक सत्वगुणामध्ये, एक रजोगुणामध्ये आणि एक तमोगुणामध्ये. सत्वगुणावाल्यांना काय आवडतं, भक्ती ज्ञान विरहित गोष्टी, याच्याशिवाय त्यांना काही आवडत नाही. रजोगुणावाल्यांना सगळं अशा प्रकारचं सत्व, रजोगुण आणि तमोगुण हे मिश्रित अशा प्रकारचं फल आहे. त्यांना विनोदही आवडतो आणि काही वेदांताच्या प्रक्रिया सांगितल्या, वेदांताची प्रक्रिया सुद्धा आवडतात. काही चालीसाठी येतात, चालीसाठी काहींना दृष्टांत लागतो, चरित्र लागतो. तसं काही वेळेस अभंगामध्ये पहा 7 दिवसाचा सप्ताह असतो, काही मागणीचे, काही नामनाचे. त्यामध्ये काय करतात, काहींना फक्त विनोद आवडतो, ते त्या विनोदासाठी येतात. आणि महाराजांना पूर्ण विनोद सांगितला. काय महाराज काही तमाशा आहे का, काय निस्ता विनोद, कशाला बोलिलं, कीर्तनासाठी. महाराजांना विनोद सांगितला, लोक गर्दा करतात. महाराजांना वेदांताची प्रक्रिया सांगितली. महाराजाला या पुढच्या वर्षी बोलू नका, माहीच तुमच्या पाया पडतो. का, ते वेदांत आहे महाराज, आम्हाला झोपी लागते. बरं, दुसरा वर्ग, काहींना चाली आवडतात आणि काही वेळेस ज्याला चाली आवडते ते म्हणतात चांगलं आहे, पण ज्यांना चाली आवड, महाराजाला काही कीर्तन करायला आणलं का, भजन करायला आणलं, रजोगुण. पण हा काल्याची सेवा आहे. या काल्याच्या सेवेमध्ये हे सगळे आहेत का नाही, चरित्र आहे, चाली आहे, म्हणजे गवळणीत किती आनंद येतो. वेदांताच्या प्रक्रिया सुद्धा यामध्ये येतात. सर्व अशा प्रकारचं सर्व गुण संपन्न म्हणजे हा काल आहे. या ठिकाणी सर्वच काय होतात, आनंदी होतात. तमोगुणावाल्यांना कसला आनंद येतो, तमोगुणावाल्यांना आनंद येतो की 7 दिवसापासून चालू असणारा हा सप्ताह संपला. ह्याचा काय तमोगुणावाल्यांना आनंद आहे. म्हणून आज ही काल्याची सेवा आहे. सर्व अशा प्रकारचं आनंदमय अशा प्रकारचं झालेलं आहे, आनंदमय अशा प्रकारचा काल आहे. उपजुनिया पुढती ओ काला खाओ दही भात. आता दही भाताचा काला तुकोबाराय खायला सांगतात. दही भाताचा काला खायला सांगतात. दही भाताचा खरंच काला खायला सांगतात का? दही भातासाठी तुकोबाराय वैकुंठामधून येतील का? नाही, दही भाताच्या कल्यासाठी नाही. 3 प्रकारच्या काला आपल्या संतांनी केलेला आहे. एक, त्या काल्याचं, त्या दही भाताचं निमित्त केलेलं आहे, असा एक काला आहे. दुसरा काला म्हणजे जीव आणि शिवाची ऐकता प्रतिपादन करणारा काला. आणि तिसरा काला म्हणजे हरिनामाचा खिचडी काला. असे 3 काले आपल्याला समोर पाहायला येतील. दही भाताचा काला आहे. दही भाताचा काला तुकोबाराय खाण्यासाठी येतील का? नाही. तुकोबारायांच्या जीवनामध्ये पहा, तुकोबारायांना चवीला प्राधान्य दिलं नाही. रसामध्ये 6 विषय. 1, आंबट, गोड, तिखट. तुम्ही बी सांगा की, आंबट, तिखट, गोड, तुरट, खारट आणि सगळ्यांना आवडणार कारलं, कडू. कडू राहिलं, कडू. हे 6 रस आहे. तुम्हाला काय आवडतो? गोड. सर्वांना गोड आवडतं. तसा हा काला सुद्धा गोड आहे. आणि दही भाताचं मिश्रण पाहायला गेलं तर गोड आहे का? मग दही भाताचा काला खाण्यासाठी तुकोबाराय येतील का? नाही. एकदा काय झालं, तुकोबारायांच्या चरित्रामध्ये पाहूया. एकदा भजन करा, विठ्ठला विठ्ठला. आई साहेबांना भेटण्यासाठी त्यांचे बंधू म्हणजे तुकोबारायांचे मेवणे त्या ठिकाणी आले. जिजाई साहेबांना इतका आनंद झालेला आहे, आपला भाऊ आलेला आहे, त्याच्यासाठी त्या आनंदामध्ये स्वयंपाक केला. पण स्वयंपाकामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं टाकायचं काय? मीठच राहिलं. मीठ राहिल्याच्या नंतर तुकोबाराय, आता एखादा पाहुणा आला, पाहुण्यासोबत आपलं माणूस बसवीत असेल, कशासाठी? काही कमी जास्त त्याच्यासाठी बसवीत असतात. तुकोबारायांना बसविलं. बसवल्याच्या नंतर त्यांच्या भावाला सुद्धा बसवलं. तुकोबारायांनी समोर ताट वाढलं, भावाला ताट वाढलं.
भावाला समोर ताट वाढलं, पुन्हा जेवायला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सर्व झालं. तुकोबारायची मशीन चालू झाली की डायरेक्ट टॉपचाच गेला. तुकोबारायचं चालू आहे, पण भावाकडे पाहिलं तर कशाचं का होतंय मिठाचं. तुकोबारायचा भाऊ काही गरीब नव्हता, श्रीमंत अशा प्रकारच्या कांदा नव्हता. बिना मिठाचं खाऊ वाटेल नाही. तुकोबारायचं खायला लागले. झाल्याच्या नंतर जिजाई साहेबांना पाहिल्याच्या नंतर पुन्हा सांगितलं. ज्या वेळेस ताट घेतलं आणि ताटामध्ये घास आई साहेबांना घातल्याच्या नंतर पाहिलं तर सगळ्या भाजीत मीठ नाही, कालवणात मीठ नाही, भजे केले भज्यात मीठ नाही. तरी म्हणलं आपला बंधू कशामुळे जेवत नव्हता, आपला भाऊ कशामुळे जेवत नाही. पण आपण तुकोबारांना भेटला होता ना, तुकोबारांना कशाला बसविल तर काय मीठ असेल तर सांगण्यासाठी. तुकोबाराय सुरू झाले. आणि पाहुण्याला कसं आहे, आता घरचंच काही बोलत नसेल तर आपल्याला कसं बोलता येईल, म्हणून गपचेप थोडं खाल्लं आणि तुकोबाराय भजनाला निघून गेले. भजनाला निघून गेल्यावर जिजाई साहेब सुरू झाल्या, कशाला बसविल तर माझा भाऊ उपाशी गेला. सुरू झाल्याच्या नंतर पाहिलं. आल्याच्या नंतर तुकोबाराय महाराज, तुकोबारायच्या जेवणामध्ये रसाविषयी कशाची आसक्ती असेल, ब्रह्मरसाचे. काय ब्रह्मरसाचे पारण केले अर्जुनाला गेला ते विषय दुसरा. तुकोबाराने ती दुसऱ्या अशा ब्रह्मरसाची चव येते. पण त्या ठिकाणी इथं कशाची असल्या प्रकारची चव लागणार आहे हो, कोणत्याही चव नाही. तुकोबाराय आणले तुकोबा कैसे लागते मुझे, कैसे लागते मुझे. रसाच्या नादी लागताल का तुकोबाराय? नाही. तुकोबाराय नाराज नाही. दहीभाताचा कला आवडत नाही. जीव आणि शिवाचा कला आवडतो का? जीव आणि ब्रह्माची एकता प्रतिपादन करणारा कला. तुका म्हणे काला कोठे अभेदाचा कला तुकोबाराय आवडेल का? तो काला खाण्यासाठी तुकोबाराय वैकुंठामध्ये येतील का? नाही. अभेदाचा काला तुकोबाराय नाही. मग तुकोबारायांना कोणता काला आवडेल तर हरिनामाचा खिचडी काला. तुकोबाराय त्या हरीच्या नामाचा खिचडी काला खाण्यासाठी कुठून? तुका म्हणे वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. आम्ही वैकुंठामधून हा काला सेवन करण्यासाठी येतो. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा एक हरीचं नाम आणि हरीचं प्रेम, त्यामध्ये असणार प्रेम ते काला किती गोड लागेल. हरीचं नाम कसं आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हरीचं नाम गोड आहे. हरी सुद्धा ज्याचं नावच एवढं गोड आहे त्या हरी किती गोड असणार आहे बरं. आणि त्याचं जर प्रेम त्यामध्ये किती गोड असेल. पुढं काल्याच्या चरित्रामध्ये त्याचं प्रेम येणार असेल. किती प्रेम असणार व भगवंताचं, जे आपल्या आईला सांगत नाही, आपल्या वडिलांना सांगत नाही, आपल्या बंधूला सांगत नाही, ते अर्जुनाला सांगतं. इतकं प्रेम त्याच्यावरती. जेन संगेचे वसुदेवासी, जेन संगेची माता देवकेसे, जेन संगेचे बंधू बळीभद्रासे, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. ते गुह्य कुणाला बोललं? आई बोल. आईला सांगितलं का? वडिलांना सांगितलं का? देवावरती फक्त प्रेम करता आलं पाहिजे. एकदा का देवावरती प्रेम केलं ना, आपला हात कधीच सोडणार नाही. विठ्ठला विठ्ठला. एक वस्तू पाहायला गेले तर इतकी गोड आहे, याचा जर काला केल्याच्या नंतर किती गोड असेल. आणि तो काला खाण्यासाठी तुकोबारा येणार नाही का? आपण सामान्य अशा प्रकारच्या पदासाठी मी पुन्हा येईन असं म्हणतो का नाही? मग तुकोबारा म्हणतात मी वैकुंठाला येणार नाही का? वैकुंठाहून वैकुंठी जायचे नाही, वैकुंठी जायचे नाही, वैकुंठी
विषय राहिलेले आहेत. तसे तुम्हाला खूण सांगतो त्याला, इतकी धावपळ नका करू. जसं बाबाजी आपले सांगितले ना तसे तुम्हाला खूण दाखवून देतो. काय तुकोबाराय वैकुंठातील येतील, वैकुंठामधील येतील, पण काला खाण्यासाठी, हरिनामाचा काला खाण्यासाठी येतील. महाराज हरिनामाचा काला खाण्यासाठी तुकोबारा येतील, पण तो काला खाण्यासाठी वैकुंठातून येतील का? आपण सामान्य अशा प्रकारच्या प्रश्नात पाहू. माझं जर गाव आता जवळ आहे आपलं, पण 400 किलोमीटर माझं गाव असतं आणि मागणीचं उपांत्य दिवसाची सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झाली असते, तर काय केलं असेल सचिन देव बाप्पा? तुम्ही म्हणले असे, महाराज मागणीची सेवा करा आणि काल्याची काय करा, सेवा करून जा. नाही म्हणलं महाराज, मी म्हणलं मी काल्याची सेवा करणार, घरी जाणार आणि घरी गेल्याच्या नंतर पुन्हा काल्याच्या सेवेला येईल. हे सहज आहे का? मागणीची सेवा करेल, काल्याची सेवा करेल आणि पुन्हा घरी जाईल. कोणतं सोपं पडतं? कोणतं सोपं पडतं? बोला बरं, कोणतं सोपं आहे? का तुमच्या इकडे कार्यक्रम होत नाही? काल्याची सेवा करेल, मागणीची सेवा करेल, मग जाईल. तुकोबर आहे, पुन्हा तुम्हाला गर्भवासाचं दुःख प्राप्त होईल. याच्यापेक्षा पुन्हा मृत्यूचं जन्माचं दुःख आहे, जन्माचं दुःख आहे, मृत्यूचं दुःख आहे. एवढं करण्यापेक्षा काय ते याच जन्मात काला खाना. जन्म याच्यासाठी देवा येईन मी जन्माला, संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. आपण तुकोबारांना सल्ला दिला. तुकोबाराय पुन्हा परत जन्माचं दुःख, मरणाचं दुःख, गर्भवासाचं दुःख, त्याच्यापेक्षा काय ते इथं खाऊन जाणं. तुकोबाराय म्हणले असं जमत नाही. का जमत नाही? आता गहू काढण्याचे काय दिवस आहे. आपल्या शेतामध्ये सर्वजण शेतकरी महिला आहेत, शेतकरी वर्ग आहे. एक रोजाना येणारी महिला आहे आणि एक गुत्त्याना. रोजाना येणारी महिला कशी 10 वाजेपर्यंत शेतात, आणि गुत्त म्हटलं की गुत्त त्याच महिलेला दिलं तर 8 वाजता शेतात. पण गुत्त्याना येणाऱ्या आणि रोजाना यांच्यातला फरक पहा. तहान कुणाला जास्त लागते? रोजाना येणारी महिला. नाराज होऊ नका बरं का, परिस्थिती आता. बाबा म्हणायचे आमचे, आपण जर आपल्या जर कष्टाच्या व्यतिरिक्त जर पैशाचं जर शिल्लक मागितलं तर आपण तो चोर आहे. यो घुमतेच ते नाही व्यवस्थ. आपलं जर कष्ट जर 200 रुपयाचं झालं तर 200 रुपयेच आपण घेतले पाहिजे. आपलं जेवढे नाणे आपण जर, तिकडे नको विषय घ्यायला, नंतर घेऊ. आपला विषय रोजाना येणार आहे. आपलं तेवढं कष्ट झालं पाहिजे तेवढं का आपण. आता तसं नाही महाराज. एक तर रोजाना कुणी करणं गेले आणि तसे काम करायचे राहिले नाही. विठाला विठाला महाराजांची, अशोकानंद महाराजांची उपस्थिती लाभलेली आहे. पहा, एक रोजाना येणार आहे.
गुत्त्याने येणाऱ्या वर्ग आहे. जशी योगाची साधना केली, तहाने तहानाची पियावी, भुकेली या भूकची गावी. तहान लागत नाही, काही लागत नाही, भूक लागत नाही, पण रोजाने येणारी आका जरा पाणी पिऊन येते, पाणी लागते. जसे पाणी पिलं तसंच आवडगोळी जेवायला आणि पुन्हा त्याच्यात म्हातारा. आता मालक काही शेतकरी वर्ग काही मालक काही असे काही येडे गाबाळ्याचे असतील का? पाठीमागच आका उरका, एवढं लागलं पाहिजे, आका उरका. ती म्हणू लागली, मालक तुम्ही कितीही प्रयत्न करा, आज उरकणं होणारच नाही. आजचा दिवस नाही, उद्याचा दिवस सुद्धा उरकणं होणार नाही. तुम्ही 2-4 काय रोजाना गुत्त्यानं जरी दिलं तरी उरकणं होत नाही. तसं तुकोबाराय म्हणू लागले, मी या जन्मामध्ये माझं आयुष्य जरी संपलं तरी सुद्धा काल्याचा आनंद सेवन करता येणार नाही. या जन्मात नाही तर असे कोट्यावधी जन्म जरी घेतले तरी तो काल्याचा आनंद संपता न पुरे. हा जन्म हे सुख सांगिता, या सुखाचा महाराज या जन्मात तर संपणार नाही, म्हणून अशा प्रकारचा काल्याचा आनंद आहे. बरं तुकोबाराय म्हणले, सल्ला पटला जरा. तुकोबाराय इतका तुम्हाला काल आवडतो. ज्ञानोबाराय एका ठिकाणी म्हणतात, आवड असली की 3 वस्तू आपल्याला कधीच एका ठिकाणी आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शेणवी, पिसे आणि न बोलावी तरी त्याची काय. आवडी जेत पडे तयाची अवसरे पुढे पुढे, रेगो लागे हे घडे प्रेम ऐसे. तसं आवड असली की 3 वस्तू आपल्याला पाहता येतील. आवड असली की लाज नसते, आवड असली की कंटाळा नसते. आमच्या रोहिदास भाऊला सांग, कधी बी भजन करायचं कंटाळा आहे का? आता आमचा तरी एवढा आता गावाकडे एवढा परिस्थिती नाही, परिचय नाही, पण तुमचा तर आहे की कंटाळा आहे का? कधीच नाही. तसं आवडी असली की कंटाळा नसतंय, आणि आवड असली की देहाविषयीची आसक्ती नसते. देहाला काय होईल आवडी असली की लाज नसते. पहा, आपल्या तालुक्यामध्ये 20 एकर जमीन आहे. 20 एकर जमिनीचा मालक बागायतदार आहे. 50 एकर ऊसाची बागायत आहे पाण्यावरची, आणि 150 एकर जमीन बागायत आहे, मोसंब्याच्या बागा, आंबाच्या बागा, संत्र्याच्या. आणि तो बागायतदार कधी कधी शेतात जातो, आपली गायछापची पुडी घरी राहते 200 रुपयाचं. आता किती रोज आहे? 250 रुपये. 250 रुपये रोजानं येणाऱ्या महिलेला अक्का जरा तंबाखू आहे का? काय लाज आहे महाराज, ज्याचा कोट्यावधी मध्ये रुपयामध्ये टर्नओव्हर आहे, तो कोट्यावधी रुपयाचा मालक आहे, काय मागतो? तंबाखू, गायछाप. लाज आहे का? त्याच्या ठिकाणी आवड आहे. आवड असली की लाज नसते, आवड असली की कंटाळा सुद्धा नाही. पाहिलं, दृष्टांत दुसरा द्यायचं गरज नाही. आपल्याला कंटाळा आहे का? नाही. आणि देहाविषयी असणारा महाराज, देहाचं काय होईल, देहाविषयी कशाचीच अशा प्रकारची काय असते आवड आहे. देह जावा तुवारा हो, पांडुरंगी दूध भावे, पांडुरंगी दूध भावे, पांडुरंगी दूध भावे. देह जावा तुवारा हो, पांडुरंगी दूध भावे, पांडुरंगी दूध भावे, पांडुरंगी दूध भावे. देहात जाऊ पांडुरंगी दूध भाव. कशाही प्रकारचे द्या, देहाविषयी काय महाराज, काय आसन तर असं नाही तर नाही. भजनात तर विक्षेप झाला तर भजनी विक्षेप मरण नाही, काही नाही. इतका काल आवडतो, प्रत्येकाची आवड असते. तसं तुकोबारा नाही, इतका काल आवडतो. हो तुकोबारा आहे, तुम्हाला इतका काल आवडतो तर वैकुंठात तो मिळत नाही का? तुकोबाराय म्हणू लागले, तो वैकुंठात मिळत नाही. आम्ही तर ऐकलंय, म्हणजे ज्या मालकाच्या नोकरदाराचं म्हणजे इंद्राचं भुवन जर पाहिलं, त्याची राजधानी पाहिलं तर किती वैभव आहे. आणि त्या मालकाचं घर कसं असेल, नोकराचं घर असेल तर त्या मालकाचं, आणि त्या ठिकाणी काला मिळत नाही.
तुकोबा राय म्हणू लागले, नाही तू काला मिळत नाही. वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात मिळत नाही महाराज. आताचं युग असं धावपळीचं युग आहे. पाहायला झालं तर काला तुम्हाला मिळत नाही. एक काम करा, युट्यूब उघडा, युट्यूबवर एक सर्च करा. काय करा, सर्च करता येत नसेल बोला, काल्याची रेसिपी. मग काल्याचं कीर्तन या, तिथं साहित्य घ्या. तिकडं काय अशाचं काला आणि काय. वैकुंठात काला अशा प्रकारचा होत नाही. का होत नाही याचं कारण जर शोधायला गेलं तर एक वैकुंठामध्ये कसं आहे, एक काला होण्यासाठी 3 विषय लागतात, त्रिपोटी लागते. एक भज्य, भजक आणि त्याच्यानंतर भजन. आता जर भजनी जर नसले तर भजन होणार का? मग ही त्रिपुटी लागते. आणि तिथं जर पाहिलं वैकुंठामध्ये ही त्रिपुटी नाही, ही त्रिपुटीच नाही. मग तिथं तू बिराणी मी बिराणी आणि पाणी कोण आणि तू बिराणी मी बिराणी. मग पाणी कोण आणि जे भगवंताचं स्वरूप आहे तेच स्वरूप सर्वांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. मग पुन्हा भजन कुणाचं करायचं, मग ते तर आनंद तसा प्रकारचा नाही. म्हणून वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. पण तुकोबा राय इतके अट्टहास तुम्ही करता, वैकुंठातून येता, गर्भवासाचं दुःख सहन करता. तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. गर्भवासामध्ये दुःख तुम्ही सहन करता, तो काला खाण्यासाठी तुमची आवड आहे. वैकुंठात मिळत नाही, पण तुम्हाला जर तो काला प्राप्त झाला तर तुम्ही काला कसा खाल. अभंगाचे 3रे. एकमेका देऊ मोती 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 एकमेका देऊ मोती. सुखे घालो बाई सुखे घालो बाई वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही. सुखे घालो बाई सुखे घालो बाई वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही. एकमेकाच्या मुखामध्ये आम्ही तो काला काय करू, एकमेकाला वाटून. तुकोबा राय तुम्हाला काला प्राप्त झाला, एकमेकाच्या मुखामध्ये घाल घालो म्हणतात. एकमेकाला वाटून अशा प्रकारचं खाव. खरं तर पाहायला गेलं तर काला आहे, काला सोडून द्या. एकटं खाण्यामध्ये जो आनंद आहे तो वाटून खाण्यामध्ये तेवढाच आनंद आहे का? एकटं खाण्यामध्ये आनंद, एकटं खायचं म्हणलं की चोरूनच खावं लागतं, आणि वाटून खायचं म्हणलं की कशाची भीती नाही. एकदा एका माता मावल्यानं काय झालं, नवरा कामाला गेला, सासरे कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला निघून गेले, सासू शेतामध्ये गेले, मुलं शाळेत गेले. तिने व्यसन पीठ घेतल्याच्या नंतर काय खसखसाचे काय केले, घासली, त्याच्यामध्ये टाकली, मिरच्या टाकल्या, कांदा टाकायचा का, कांदा टाकला, कांदा टाकल्या नाही, वारकऱ्या जमत नाही, माऊली असली तर वारकरी म्हणा म्हणे महाराजांना कांदा टाकला, कांदा टाकला, मिरच्या टाकल्या, तिखट टाकलं, मीठ टाकलं, आणि पुन्हा काय केलं, पाणी टाकलं आणि भजी तयार करा. तेल ठेवलंय, गरम झालं आणि भजी काढले.
भजन काढले, भजे काढल्याच्या नंतर त्या एक भजा खायचा आणि दरवाजाकडे बघायचा. आनंद आहे का एकटा खाण्यात? तुम्ही बोला बरं, आनंद आहे का? तुम्ही खात असताना का? नाही असतेच, खात असताना. पण एकटा खाण्यात तेच जर भजे संध्याकाळी आपला पतिदेव आलेले आहेत, सासरे सासू आहेत, तेच 2-4 सगळ्यांना वाटून खाले, त्याच्यामध्ये आनंद आहे का? एकटं खाण्यामध्ये आनंद आहे का? वाटून खाण्यामध्ये? आमच्या जयवंत महाराजाचा एक दृष्टांत आहे. महाराज एकदा राक्षसाचे आणि देवाचे पंगत बसले. ते राक्षसच कुठेही पुढे करायचे. मी राक्षसाचं म्हणतोय बरं का, राक्षसाचं सवय पुढे करायचे. देवाला बसवायला सांगितलं. ब्रह्मदेव आले, देवांना नाही म्हणले, पहिला मान आम्हालाच. राक्षसच शेवटी आम्हाला जेवायचंय, भोजनाचं आमंत्रण होतं, नाही म्हणता येत नाही. बसवलं जेवणा करता बसवलं आणि शेवटी राक्षसाचा दिमाग इथं. सांगितलं जेवायचं, पण एक नियम आहे. ब्रह्मदेवानं सांगितलं जेवत असताना हात वाकवला नाही पाहिजे, हात आणि जेवण करायचं. सगळं ताट वाढलेलं आहे, सगळे पंक्ती बसले आणि राक्षस शेवटी त्यांचा दिमाग इथं. आता हात तर वाकवायचा नाही, असं घेतलं तर हात वाकवणार, हात वाकणार. मग काय करायचे? पत्रवळीजवळ तोंड घ्यायचे. आता तोंड घालून कुठं जेवण होतं का? तोंड घालून जेवण होतं का? नाही होत. तेच विषय देवावर आला. देवाने पंगत बसवली. बसवल्याच्या नंतर देवाचं सुरू झालं. ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवानं सांगितलं हात वाकवायचा नाही, हात वाकवायचा नाही. देव चतुरच आहेत, हुशारच. सांगितलं. देव उठले, समोर बसले आणि ताट समोर काय केलं? एकानं म्हटलं मला भात खायचा आहे. समोरचा काय करायचा? भात घ्यायचा आणि हात वाकला का? नाही. तसं एकमेका देव मुखे, एकमेकाच्या मुखामध्ये देव आणि सुखे घालो हुंबरी. आता हुंबरीचे काही प्रकार आहेत. त्या हुंबरीमध्ये काय खेळ अशा प्रकारचे आहेत. सुखानं आम्ही काय करू? हुंबरी करू. आणि असा जो काळा तो आम्हाला जर मिळवायचा असेल तर आम्हाला कुठं यावं लागेल? अभंगाचं तू वाळवंटामध्ये होत असतो आणि त्या वाळवंटामध्ये काला होत असतो आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊ. तुका म्हणे वाळवंट. आणि ते वाळवंट पाहायला गेलं तर बरोबर आहे, नीट आहे आणि उत्तम अशा प्रकारचं वाळवंट आहे. अखंडानंद सरस्वती यांच्या मुखातून आपले हे ते वाळवंट म्हणजे वाळवंटाचं काय? यमुनेचा तीर आहे. आता यमुनेचा तीर म्हणजे यमुना म्हणजे भक्ती आणि भक्तीच्या आश्रयाला म्हणजे हे वाळवंट आहे.
तसं ज्ञानाच्या आश्रयाला जा, ज्ञानाचा आश्रय करा तुम्ही. त्याच्या ठिकाणी हा काला खाण्याचा आनंद नाही आहे. भक्तीच्याच ठिकाणी काय आहे? काला खाण्याचा आनंद आहे. म्हणून हे वाळवंट आहे आणि त्या वाळवंट एकतर त्या वाळवंटामध्ये कोणत्याही प्रकारची उगवत नाही आणि स्वच्छ असतं. तसं त्या ठिकाणी कोणतेही विकार उत्पन्न होत नाही. म्हणून ते बर्व आहे. बर्व कशामुळं? तर पहा, काला खाण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे का? नाही, सकळाशी येते हा अधिकार. तो काला खाण्यासाठी सर्वांना अधिकार आहे. म्हणून बर्व आहे. नीट कशामुळे? तर याच्याशिवाय सोपं नाही. का म्हणे सोपे आहे? सर्व म्हणे सोपं आहे. आणि चांगलं कसं आहे? तर निश्चित साध्यापर्यंत पोहोचवणार आहे, भगवताची प्राप्ती करून देणार आहे. म्हणून ते उत्तम अशा प्रकारचा काल आहे. म्हणून तो वैकुंठ अशा प्रकारचा मिळत नाही. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आता थोडक्यामध्ये अभंगाचा भावार्थ झालेला आहे. आता अभंगाचा प्रवेश करायचा का? कारण की बरेच विषय मी काय केलं, वेळेच्या मर्यादेमुळे सोडून दिले. कारण की काल्याचं पुन्हा चरित्र असतं. अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. आता एकदा भजन करू आणि काल्याच्या कीर्तनाला, आता काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करूया. विठोबार कुमाई जय एकदा भजन करा तुम्ही. आम्ही खेळामेळी आणि गदारवळी मग मानू ना मग गदा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम द्वान की जय. आपण माईकचा आवाज जास्त आहे जरा, हे ऐकू येत नाही आपल्याला. फेटा घातला नाही का? तुम्ही फक्त म्हणायचं, आपण म्हणायचं पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञान. जेवायला आहे, जेवायचं दुपारी झालेलं आहे पण थोडा उशीर झाला. म्हणा एकदा बरं. पुंडलिक पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की. आता कसं बरं वाटतं पहा. आता काल्याच्या सेवेला आपण सुरुवात करूया. काल्याचं चरित्र पाहायला गेलं तर काल्याचं चरित्र आपल्याला कितीही जन्म घेतले तरी काल्याचं चरित्र संपणार नाही. पण कोणतं चरित्र आपण केलं पाहिजे? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र अशा प्रकारचं उच्चारण केलं पाहिजे. भगवंताचा एकच अवतार आहे का? भगवंतानं भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. पण 24 संत मालिकेमध्ये 10 अवतार आहेत. त्यामध्ये गर्ग संहितेमध्ये 6 अशा प्रकारचे सांगतात. त्यामध्ये एक अंश, अंशांश, आवेश, कला आणि पूर्णतम आणि परिपूर्णतम अशा प्रकारचे अवतार आहे. त्या 4चा विषय आपल्या नाही, थोडक्यात आपण घेऊया. एक पूर्णतम अवतार आणि एक परिपूर्णतम अशा प्रकारचा अवतार आहे. पूर्णतम अवतार प्रभू रामचंद्राचा अवतार आहे आणि परिपूर्णतम अवतार भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे.
काय पूर्णतम आणि परिपूर्णतम याच्यामध्ये काय फरक आहे? प्रभू रामचंद्राला सामर्थ्य आहे, पण सामर्थ्य असून चालत नाही, कारण की त्यांना स्वतंत्रता नाही. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तुने दावीन नामाने. स्वतंत्र आहे का? नाही, बंधन त्या ठिकाणी आहे पूर्णतम अवतार. पण श्रीकृष्णाचं पाहायला गेलं तर स्वतंत्र आहे आणि सामर्थ्यवान सुद्धा आहे, म्हणून त्याचं चरित्र उच्चारण केलं पाहिजे. 16,108 पत्नी केला, कोणी काही आक्षेप घेतला का नाही? अजूनही केल्या असत्या. पूर्णतम अशा प्रकारचा परिपूर्णतम अशा प्रकारचा अवतार आहे, म्हणून त्याचं आपण चरित्र केलं पाहिजे. कोणाचं चरित्र केलं पाहिजे? तर गोकुळात असणारं चरित्र केलं पाहिजे. गोकुळामध्ये काय काही चरित्र केलं महाराज? त्यानं इतक्या खोड्या केला. समुद्राची काय केली आपण? शाही केली. आणि आकाशाचा जर पत्र जर केलं, पान जर केलं, तर याच्या खोड्या संपणार नाहीत. मग याच्या खोड्या सांगायच्या का नाही? सांगायच्या. जेवढा आपल्याला वेळेचं मर्यादा असेल त्याप्रमाणे आपण खोड्या सांगायच्या. याच्या खोड्या सांगू किती? महीपत्र सिंधू आटे, लाडका हा कानाबाई तुझा तुला गोड वाटे. याच्या खोड्या सांगायला झालं तर इतका वेळ लागेल मग सांगायचं, पण आपल्याला वेळेच्या मर्यादेनुसार सांगायच्या. तर कोणती खोडी केली? बऱ्याच खोड्या केल्या. त्यामध्ये आपण पाहूया. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णानं कारागृहामध्ये अवतार घेतला आणि सांगितलं मला काय करा? नंदाच्या घराला मज, नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला, मज नाही गोकुळाला, नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला, मज नाही गोकुळाला. वसुदेवाला सांगितलं काय? मला नंदाच्या घराला बरं. मायेच्या योगानं सगळे जर झोपले आणि गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर ती आदिशक्ती मायेला उचललं, परत कारागृहामध्ये आणलं. कारागृहामध्ये आणल्याच्या नंतर कंसाला कळलं. कंसाला कळाल्याच्या नंतर पाहिलं गर 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 मुलगी होणार होती, मुलगा होणार होता, आणि मुलगी गर 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 फिरवलं आणि महाराज हातातून सटकले. आणि आकाशवाणी झाली की तुझा काळ उपजलाय, जन्माला आलेला आहे आणि ते तुझा वध करणार. कंसाला भीती. आता मृत्यूची कोणाला भीती वाटत नाही का? सर्वांना वाटते. कंसानं सर्व आपलं सैन्य अशा प्रकारचं राक्षसांना सांगितलं, आमंत्रण दिलं. आपल्या काळाला काय करायचं? सर्वांनी मारून टाकायचं. पहिली पाठवली पुतना मावशी. पुतना मावशी पाठवली, पण पुतण्याला काही जमलं नाही. पुन्हा एक ब्राह्मण देवता कप्ता महाबळभट. ते महाबळभट त्या कंसाच्या सभेमध्ये गेला. कंसाच्या सभेमध्ये गेला आणि सभेमध्ये गेल्याच्या नंतर सांगितलं, कंसा तुझा हा जो शत्रू आहे त्याला मी मारतो. कंस म्हणला तिथं भल्या भल्या राक्षसांना जमत नाही, तू तर ब्राह्मण आहेस, तुला काय जमणार आहे? विश्वास वाटला नाही. कंसा तुझ्या राक्षसाला जमत नाही ना, ते मला सहज जमतंय, कारण की साधूचा वेश घेऊन लवकर घरात कोणाच्या बी शिरता येते. राक्षस आपल्याला काही कडू बोलणारे असतात पण खरे असतात, पण काही गोड बोलून काटा चांगलाच काढणारे. तसं साधूच नाही. मी ब्रह्मदेव आहे, मी ब्राह्मण आहे, मला सहज गोकुळामध्ये प्रवेश भेटेल. ब्राह्मणाचा वेश मारा, जटा, ते शेंडी, जानवळ आणि पोती घेतली आणि निघाला. कंसानं सांगितलं तू जर काम केलं तर अर्ध राज्य तुला. ते विचारच करीत होता कोणतं राज्य मिळेल, कोणतं राज्य. चालला. गोकुळेमध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं त्या ठिकाणी महाराज वेश धारण केल्याच्या नंतर चांगले चांगले फसतात. तसं गोकुळातल्या नारी गोपिका फसल्या आणि त्यांच्या पाया पडू लागल्या. कल्याणम नमस्तु आशीर्वाद देऊ लागला. आणि यशोदेच्या घरासमोर पाहिल्याच्या नंतर पाहिलं ज्योतिष पाहणारा दिसतो, ब्राह्मण आहे. जवळ गेला. जवळ गेल्याच्या नंतर माझ्या मुलाचं भविष्य पाहताल का? म्हणलं मी त्याच्यासाठीच आलोय. घरामध्ये बोलवलं.
घरामध्ये बोलवल्याच्या नंतर बसायला पाठ दिला आणि पाठ दिल्याच्या नंतर सांगितलं माझ्या मुलाचं भविष्य पहा. अगोदरच्या गप्पा झाला काय, कुठं चालले? रामेश्वरला चाललो. हो. तुम्हाला ज्योतिषशास्त्र कळतं? हो. चांगलं करतं. कुठं शिकले? काशीमध्ये. काशीमध्ये बऱ्याच वर्ष तपश्चर्या केली त्याच्या सांग. बरं मग माझ्या मुलाचं भविष्य पाहता का? हो म्हणले भविष्य पाहतो. मुलाला घेऊन या. मुलाला घेतला, पोथी काढली. काय गणित मागतात ना. सांगितलं काय आहे? जन्म काय आहे? अष्टमी तिथी, 6वा महिना, मध्यरात्री. सांगितलं. त्याच्यानंतर सांगितलं. पटकन गुंडाळी आणि निघाला. यशोदेनं महाराज महाराज काय झालं काय झालं? यशोदे मी सांगन पण तुला राग येईल आणि खरं पचत नाही. सांगन पण राग येईल तुला. सांगू का? महाराज सांगा ना काय झालं. येऊ जा राग यायचं तर. यशोदे मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं आहे आणि मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेले मुलं काय करतात? एकतर आपल्या खानदानामधील कोणी नेतात, आई नाहीतर वडील नाहीतर कोणीही खानदानामध्ये. हे खानदानाच लागलेलं आहे. नाथ महाराजांना कसं आहे आई वडील कशामुळे? मूळ नक्षत्रावरती. तसे खानदाना लागला. तुझ्या खानदानाचा काय करेल? काटच काढून टाकेल. याला काय कर? त्या काळ्याला काय करत 5 फूट खड्डा कर आणि खड्ड्यामध्ये काय कर? वत आणि त्याच्यावर माती टाक. महाराज एकतर नवसानं होत नव्हतं. एवढं भाग्यानं झालेलं आहे आणि माती असं कसं तरी वाटलं. महाराज दक्षिणा आणण्यासाठी जा. आतमध्ये गेला, सांगितलं आणि इकडं निंदा सुरू झाली. पाहिलं यशोदेनं महाराज कालच गर्गाचारी येऊन गेलते आणि गर्गाचार्यानं भविष्य पाहिलं तर आणि भविष्य तर चांगलं सांगितलं आणि तुम्ही असं कसं? गर्ग त्या गर्गाला काय येतंय? गर्ग तो चुकला गणितीस. गर्गाला काय येतंय? गर्ग माझ्यासोबत शिकलेला आहे ना ते. मला माहिती ना त्याचे गुण किती येतात. मन जाणे पापा. तू का म्हणे? आपल्या पत्नीला माहिती आपला नवरा कसा असतोय. तसा माझ्यासोबत राहिलेला आहे, माझ्यासोबत शिकलेला आहे. मला माहिती ना काय येते त्याला काय नाही. महाराज ज्या वेळेस कृष्णाची निंदा केली त्यावेळेस कृष्ण शांत होता आणि ज्या वेळेस आपल्या भक्ताची निंदा करू लागला मग त्यावेळेला न सहात गोविंदा काय करू लागला? सहावलं नाही. यशोदेला पाठवलं. दक्षिणा आणण्यासाठी निघाली. कृष्णानं चमत्कार दाखवला. ती दक्षिणाची गायबच करून टाकली. तिकडेच शोधायला कृष्णानं सांगितलं. मनामध्ये विचार केला. भविष्य कुणाचं पाहिलंय? कुणाचं बघितलं? कृष्णाचं. मग दक्षिणा कोणी द्यायला पाहिजे? आई ना. आईनं नाही म्हणले मी आहे ना, मी समर्थ आहे. आता मग दक्षिणा द्यायचं. पाठाला आदेश दिला. आदेश दिल्याच्या नंतर पाठ वरी विटंबिला भट विटंबिला भट विटंबिला भट विटंबिला भट तिला पाठीवरी पाठ तिला पाठीवरी पाठ तिला पाठीवरी पाठ तिला पाठीवरी पाठ. पाठ उचलला. पाठ उचलल्याच्या नंतर ते गर्ग खाली बघू लागला. आता इतक्यावर पाठ गेलेला आहे. खाली पाहिलं कोणी जाग लावलंय का काय? पाहिलं की खाली पाठाला आधी पाठीमागं सरला. पाठीमागं सरल्यावर खाली येईन का वर जाईन? खाली आला. समोर चौरंग होता आणि चौरंगावरती हनुवती. दात पडले. दात पडल्यानंतर वरचा पाठ वरच राहील का? दंदिशा पुन्हा पाठीवर पडला. आणि कृष्णानं सर्व अशा प्रकारच्या निर्जीव ज्या अशा वस्तू आहेत त्या वस्तूंना सांगितलं
की महाराज काशीवरून तपश्चर्या करून आलेले आहेत आणि त्यांची काही सेवा. तुम्हाला जर ज्ञान मिळवायचंय सेवा करा. सेवा करायचं जे ज्ञानाचा कुरटा ते तर सेवा. तुम्हाला ज्ञान मिळवायचंय ना सेवा करा. मग गरगळ त्या कपट्या महाबळवट्याची सेवा करायला निघाली. कशाची सेवा? बेलणं, उलतणं, कोळपाट, बाज, उसळ. मी नाही, तुम्ही सांगा मी आहे. सगळं निर्जीव अशा प्रकारच्या वस्तू. आता ते चायनीजचे चमचे निघाले, ते इडली ते खायचे ते चमचे सगळे त्या कपट्या महाबळवट्याला बुई बुई 5 मिनिटात काळी निळी अशा प्रकारची काय झाली? पाठ झाली. पाठ झालीच्या नंतर मला आता जर आपल्याला जीवन जायचं असेल तर पळावंच लागेल. महाराज दरवाजाच्या दिशेने धावला आणि बाज आडवी आली. महाराज सगळ्यांची सेवा करून घेतली तुम्ही, आम्हालाच सोडलं. बाज आडवी झाली. पण महाराज बाजाला सांगितलं तू सोड बाई, नाहीतर मी इथंच मरतो. काय करता? जेवाची आकंतानं उडी मारली. पण बाज कशाची सोडते? महाराजाचं धोतरच धरलं. धोतर धरलं आणि इकडे झालं. काय केली कृष्णानं? त्या कपट्या माबळबाची विटंबना. धोतर फाटलं, अशी विटंबना काय केली? कृष्णानं केली. अशा बऱ्याच अशा प्रकारच्या खोड्यात कृष्णानं केला. काही ना गोकुळामध्ये पाहिलं. गोकुळामध्ये बाल गोपाळ. आता शत्रूचा नाश करायचा आहे, मग त्याचा अगोदर काय करायचं? ते राशन असायचं ना, ते अगोदर संपुष्टात आणलं पाहिजे. मग हे दही दूध कुठं जात होता? मथुरीला. मग काय केलं? गोपाळानं सांगितलं, गोपाळांनो आपल्याला काय करायचंय? तुमची तब्येत पाहिली तर काडीसारखी. आपल्या घरी इतक्या गायीत. त्या गोकुळामध्ये 9 नंद होते. 9 नंद. आणि हे नंद बाबा आहेत, ते नंद राज होते. नंद म्हणजे 9 लाख गायी असल्या की त्याला नंद अशा प्रकारची पदवी लागायची. आणि नंदराज म्हणजे करोडो अशा प्रकारच्या गायी होत्या, ते नंदराज. तुमच्या घरी इतक्या गायीत आणि तुम्हाला कोणी खायला देत नाही का? कृष्णा काय सांगाव? घरचं दुकान असलं की कशाचं काय? दूध जातंय डेअरीला, डेअरीला नाही, दूध जातंय डेअरीला आणि चटणी भाकर नेरीला. कशाचं काय? थांबा मी तुम्हाला चोऱ्या शिकवतो. असं देत नाहीत ना. सीधी उंगली से घी नाही निकलता तो उंगली टेढ़ी करणं पडतंय. त्यामुळे तुम्हाला असं देत नाहीत ना, आपण चोऱ्या करू. मग कृष्णा चोऱ्या करायला शिकू लागला. सांगू लागला, गोपाळांनो काय करा? आपण चोऱ्या करायच्या. त्याचे चोऱ्याचे नियम. चोऱ्याचं काय करू लागला? मार्गदर्शन करू लागला. पहिला नियम आहे, चोरी करत असताना हे धोतर घालायचं नाही. चोरी करत असताना हळू 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 याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, 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 आजी देतो कृष्ण म्हणू लागला, माझ्या पाठीमाग या, तुम्हाला पोटभर खायला देतो. पण चालत असता हळूहळू चालायचं. हळू बरं तिथं गेल्याच्या नंतर ए पेंद्या गर्दा करायचं नाही, हळूहळू चाला. कोणी कोणाशी ना गपचीप अशा प्रकारचं. घर बघायचंय, पण घर असं आतमधलं नाही, असं कडीचं बघायचं जरा.
चोरी करायला सोपी जाते. कडीचं घर बघायचं बरं, आणि घर असं बघायचं नाही आणि सदैव सुडकी असं नाही. ज्या घरामध्ये माल आहे त्या घरामध्ये चोरी करायची मार्गदर्शन झालं. कृष्ण अशा चोरी करू लागला. त्या गवळणी त्रस्त झाल्या. यशोदे, आम्ही गोकुळात राहायचं का नाही सांग बरं जरा. यशोदे सांग बरं, आम्ही गोकुळात राहायचं का नाही. याच्या खोडा किती काय सांगावं. याच्या खोड्या काय केलंय. आमच्या घरातलं एक तर सगळं लोणी खातो. अजून मी सकाळी झाले. आता सकाळचे म्हणजे साखर झोपेमध्ये दूध काढायचा रोजचा नीतीने माणसाची लक्षण असेच असतात. गाईचं दूध काढायचं. गाईचं दूध काढायचं तर गाढवच बांधला होता ना, गाढव बांधला. पण अजून मी रांगोळ काढीत होते. रांगोळीवरून ओली मुते काय खोड्या केल्या अजून बऱ्याच अशा प्रकारच्या. काय केलं. पत्तीची दाढी, माझी वेणी, या दोघांची गाठ बांधली आम्ही. गाठ गल्लीतले लोक बेजार झाले तरी सुद्धा गाठ कोणाला सुटेना. याच्या खोड्या काय हो माझा एवढसा खाना माझा आणि सावळा घे चिमणा माझा चिमणा सावळा. तुम्ही लटकाच खोटा आळ घेता. तुम्ही खोटा आळ घेता. आणि ज्या वेळेस कृष्णानं दाखवलं आपल्या घरामध्ये चोरी करून, यशोदेनं सांगितलं कृष्णा त्या खोड्या सोडून दे नाहीतर तुला तुझ्या शाळेमध्ये पाठवीन. आता त्या काळातली शाळा म्हणजे आपल्यासारखं नाही इंग्लिश मीडियम मराठी मीडियम. गाई घ्यायच्या आणि वनामध्ये जायचं. गाई घ्यायच्या आणि वनामध्ये जायचं. आणि गाई घ्यायच्या वनामध्ये जायचं. गाई घेऊन वनामध्ये काय काय खोड्या केल्या. बऱ्याच अशा प्रकारच्या खोड्या केल्या. आघासुरानं असुर मारले वडवानर प्राशन केलेला आहे. गिरी गोवर्धन उचला. बऱ्याच अशा प्रकारच्या खोड्या केलेल्या आहे. वेळ आपली मला वाटतं संपत आलेली आहे. कारण की आमच्या बाबाचा नियम आहे 1 ते 3 कीर्तन असलं 1 ते 3 नसते. काल्याचं असलं तर 10 ते 12 आणि 7 ते 9 रात्रचं कीर्तन. 9च्या पुढे कीर्तनच नाही. तुम्ही 8ला जरी कीर्तन केलं कीर्तन 9लाच संपणार. तुम्ही 9:30 ते 8:30ला जरी कीर्तन केलं तर 9लाच संपणार. तसं वेळेला आमच्या बाबांनी मर्यादेला त्या वेळेला काय केलं प्राधान्य दिलंय. तसं आम्हीही कुणाचे बछडेत बाबांचेच बछडेत. मग त्यांच्यामुळं बाबामुळं आपण काय करू तसं झालेलंच आहे. कृष्णाच्या खोड्या झाल्या. काय झालं खेळ खेळायचे. काय विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी खेळ मांडीला ते मुनीच्या तरी खेळ खेळायचे. कृष्णा आता भूक लागली झाली आता वेळ म्हणते आणा शिदुऱ्या आलेल्या आहेत. सांगितलं सर्वांनी. गोपाळांना काय केलं आपापल्या शिदुऱ्या आणायला सुरुवात केली. काहींनी झाडावरती लपवल्या होत्या, काहींनी वेगवेगळ्या ठिकाणी लपवल्या आणल्या आणि एकत्र अशा प्रकारच्या केला. आणि त्यामध्ये कृष्णाची शिदुरी प्रेमाची शिदुरी आणि ती शिदुरी त्या ठिकाणी कोरलेली आहे. आणि ते एकत्र अशा प्रकारचा त्या शिदुरीचा काला केला. आणि ते काला केल्याच्या नंतर त्या काल्याचं वर्ण शुकाचार्य करतात. बिभ्रत वेणू जटर पटय श्रृंगयो वित्रेच कक्षय वामे पान मुसृण कवंत पलांगुनिशम तिष्ठन मध्ये स्वपरी सुरदोय हासय नर्मबे स्वये स्वर्गे लोके विशती भुभुजे यज्ञबी केली बिले. अशा प्रकारचं शुकाचार्याने त्या ठिकाणी त्या काल्याचं वर्णन केलेलं आहे. आणि तो काला त्या एकमेकाच्या मुखामध्ये जाऊन आनंदामध्ये ते खाऊ लागले. पुंडलिक भगवान त्या काल्याचं काय केलंय तो काला सर्वांनी प्राशन केलेला आहे. आता अभंगाला काय करू निवृत्ती देऊया. तसं पाहायला गेलं तर हे भाग्य मला प्राप्त करून दिलं. कारण की साधूची या ठिकाणी सेवा झालेली. चैतन्य महाराज म्हणजे साधी नाही महाराज. ज्ञानोबारायाशिवाय त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये प्रेम आणि समाजाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ पाहायला गेली तरी त्यांचं एक वाक्य आताचे कीर्तनकार म्हणजे एक तर समाजाला हसवत असतात नाहीतर रडवत असतात. हसवत असतात नाहीतर रडवत असतात.
नाहीतर तिसरं म्हणजे फसवत असतात. तसं आपण त्यांच्या ज्ञानोबाराविषयीचं किती प्रेम आहे महाराज. चातुर्मास सोडून कुठंच चंद्रशेखर महाराज काय निष्ठा आहे त्यांचं या ठिकाणी महान अशा प्रकारच्या महात्म्याची सेवा झाली आणि त्याच सेवा त्या जागेवरती आपल्याला सेवा करण्याचं भाग्य सचिन मला प्राप्त झालेलं आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होतं. आमच्या अशोकानंदजी महाराजांच्या ठिकाणी चुल त्यांच्या चरणी वडिलांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि सेवेला काय करतो पूर्ण विराम देतो. तरी निवनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम ते विनवत असेल. काही जर चुकला असेल तर बालक म्हणून काय करा. बालक बाबडा बोले वाकुडा चुका पावली ते चोज करून मावली रेची जवी. काही जर चुकला असेल तर माफ करा. आपल्या मुलाप्रमाणे सावतर नाही बरं का सख्या. झालेली सभा या ठिकाणी भगवंताच्या मोतीराम महाराजांच्या दत्तात्रय भगवंताच्या शरणी समर्पित करूया. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय विठ्ठल कृष्ण मती अवघा जनी